तर सरकारचं शिष्टमंडळ सध्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी पोहोचलेलं आहे, पाहूयात। टेक्नॉलॉजी कसं करायचं आता? आज 9 दिवस झाले, इतके दिवस तब्येत सांभाळावी लागेल आपल्याला, चर्चेला सुरुवात करावी लागेल। मार्ग तो काढायला लागेल, तो चर्चेला होईल, नुसतं असं बसून पाहिजे आणि आम्ही इथं पाहिलं तर मग तब्येत अधिक महत्त्वाची आपल्यासाठी। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय, सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। गिरीश महाजन आपल्याला दिसत आहेत, ते सामंत दिसत आहेत। लक्ष्मण हाके आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर काय तोडगा निघतो का, लक्ष्मण हाके आपलं उपोषण स्थगित करतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अतुल सावे, गिरीश महाजन आपल्याला दिसत आहेत। लक्ष्मण हाके आणि सरकारचं शिष्टमंडळ यांमध्ये ही चर्चा सुरू आहे। आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी त्यांचं हे आमरण उपोषण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काल विजय वडेट्टीवार सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येऊन पोहोचलेले होते आणि त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन सुद्धा केलेला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येईल असं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज हे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे। चर्चेतून काय तोडगा निघतो, लक्ष्मण हाके आपलं उपोषण स्थगित करतात का, मागे घेतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आपण वडीगोद्री जालनामधून ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। आपण पाहू शकतो गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे आपल्याला दिसत आहेत, जे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके आणि सरकारचं शिष्टमंडळ या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे। चर्चा नेमकी काय होते आणि यातून काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। काल प्रकाश आंबेडकर हे सुद्धा लक्ष्मण हाके यांची त्यांनी भेट घेतलेली होती। त्यांच्या आग्रहास्तव लक्ष्मण हाके यांनी पाणी सुद्धा प्यायलेलं होतं आणि त्यानंतर आता हे सरकारचं शिष्टमंडळ आजच्या दिवशी आलेलं आहे। दोघांमध्ये सध्या चर्चा